नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर जवळजवळ 8 दिवसापासून दुकानला सुट्टी होती. तर दुकानात आल्यावर एवढा सारा पसारा, एवढी पेंडिंग ब्लाऊज आणि अर्जंट कस्टमरचे आलेले ब्लाऊज ते काढायचं काम चाललं होतं. खूप सारा पसारा आणि असं खूप दिवसांतून दुकानात आल्यावर असं वेगळंच वाटत होतं. आणि त्यानंतर मग मी राहिलेले ब्लाऊज 1-2 ब्लाऊज अर्जंट द्यायचं होतं, ते शिवून घेतलं. आणि शिवताना आहे ना, मी आता जवळजवळ ते झालंचे शिवून, अजून बाकीचे ब्लाऊज पण कटिंग करून घ्यायचे. तर खूप दिवसांतून, एवढ्या दिवसातून आम्ही फिरायला गेलो होतो. आणि वर्षभर कसं आपण भरपूर काम करतो, खूप मेहनत करतो, पण कुठंतरी आपण थोडंसं एन्जॉय आणि आपल्या स्वतःसाठी जर दिलं ना, तर खूप आपला मूड पण फ्रेश होतो आणि आपलं माइंड पण चांगलं राहतं. तर आम्ही आपल्यापैकी कोण कोण गेलो होतं, कुठं कुठं उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये कोण कुठं फिरायला गेलो होतं मला नक्की सांगा. तर आम्ही पण भरपूर ठिकाणी फिरलो आहे. आपल्या म्हणजे खूप भारी वाटलं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे फ्रेश वातावरण म्हणजे मला तर असं वाटतं कोकणामध्ये. तर कोकणामध्ये खूप छान मस्त वातावरण. कुठंही असं म्हणजे असे मोठे मोठे घरं नाही का, असे एकदम झाडी झुडपांमध्ये घरं, खूप असं दाट जंगल आणि दगडातून असं डोंगरांमधून वाहणारे छोटे छोटे झरे, ते बघून असं खूप मनाला प्रसन्न वाटायचं. आणि भरपूर ठिकाणी बरेच पॉईंटला आम्ही फिरायला गेलो ना, तर मस्त समुद्रकिनाऱ्यावर, बीचला, असं बऱ्याच ठिकाणी गेलो. पहिले आम्ही ना पहिले कुलदेवीला गेलो आणि कुलदेवीचं दर्शन, अभिषेक झाला आणि त्यानंतर 2-3 पॉईंट घेतले आणि त्यानंतर अक्कलकोट मुक्कामी गेलो. तर अक्कलकोटला मुक्कामी गेल्यानंतर असं वाटतं की आपण माहेरी मुक्कामी आलो आहे असं वाटतं. तर तिथं राहिलो आणि रात्रभर तिथं थांबल्यानंतर सकाळी दर्शन वगैरे घेतलं. आणि काही स्वामींसाठी थोडीफार खरेदी करायची होती मला. तर स्वामींसाठी वस्त्र आणि हिना अत्तर आहे ना, माझं म्हणजे दरवर्षी जर आले ना तर 2च बॉटल घेते हिना अत्तरच्या. तर ह्यावेळेस म्हटलं चला, संपून गेलं होतं माझं जवळजवळ 2-1 महिन्यापासून हिना अत्तर संपलेलं होतं. मग ह्यावेळेस जास्त हिना अत्तर घेतलं. अशी बरीचशी काही खरेदी केली आणि खूप मस्त वाटलं. आणि जवळजवळ म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर फिरायला जातो ना, तर त्यावेळेस आपण सगळं म्हणजे घरात इकडे घराकडं लक्ष लागतं. पण सुरुवातीला 2 दिवस मला तसंच वाटलं की दुकान घर आपण एवढं सोडून आलो आणि मग आपण बाहेर एन्जॉय करण्यासाठीच तर आलो, तर मग हे कशाला डोक्यात. तर मग खरंच खूप भारी वाटलं. आणि घरी आल्यानंतर आहे ना, मस्त मग दुकान उघडलं आणि दुकानामध्ये साफसफाई करून घेतली आणि पेंडिंग राहिलेली ब्लाऊजं काढले. तर ब्लाऊज शिवताना पण आहे ना, भरपूर दिवसाचे कस्टमर होतं, त्यांनी अर्जंट सांगितलेलं होतं आणि ते ब्लाऊज काढून घेतलं. आता हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे सगळे मला रक्षाबंधनपर्यंत तयार करायचे आहे. रक्षाबंधनच्या ब्लाऊजची पण भरपूर सारी गर्दी झालेली आहे. आणि 8 दिवसामध्ये कस्टमर आहे ना, म्हणजे कोणीच आलेलं नव्हतं. सगळ्यांना सांगितलेलं होतं की 8 दिवस दुकानाला सुट्टी राहील आणि त्यानंतर दुकानामध्ये मग कस्टमर यायला सुरुवात झाली. तर आता हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहे, प्रिन्स कट ब्लाऊज. आणि हे ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, तर मी आता हे ब्लाऊजचं माप घेते. तर हे कमरघेर भरतं आहे 24.5. तर आपण 24.5 कमरघेर भरल्यानंतर मी 28चं पॅटर्न टाकते. बरोबर बसतं आणि व्यवस्थित पण येतं. त्यानंतर ब्लाऊजची उंची मोजून घेतली. उंची पण आपण जर समजा 13 असेल तर 13.5 किंवा 14 असेल तर 14.5 आणि 1 इंच अर्धा इंच आपण ॲड करू शकतो उंचीनुसार. त्यानंतर गळा मोजला आणि बाही पण कितीची असते, तर 3ची असेल तर आपण 4ची घ्यायची. तर आता ही बाही होती 3.5ची, तर मी घेणार आहे 4.5ची, म्हणजे 1 इंच मी एक्स्ट्रा ठेवते. नंतर मग ज्यावेळेस बाही जॉईंट करते ना, तर त्यावेळेस मी बाही बरोबर मापात कटिंग करून घेते आणि त्यानंतर प्रॉपर आपल्या मापामध्ये बाही तयार करते. आता इथं ते कमरघेरावरून जर नाही तुम्हाला पॅटर्न समजला ना, तर हे जे ब्लाऊज आहे ना, त्याची हुकपट्टीपासून इथपर्यंत बघा, तर बरोबर 7 इंच भरतं आहे. म्हणजे फिटिंग जी पट्टी जी असते ना शेवटची, त्या फिटिंग टिपपासून तर आपल्या हुकपट्टीपर्यंत टेप लावायचा आणि तिथून ते किती भरतं आहे ते बघायचं. तर जास्त ताणवायचं नाही ब्लाऊज, कारण जुनं ब्लाऊज असेल तर जास्त ताणलेलं असतं आणि आपलं माप पण मोठं होऊन जातं. आता त्यामुळे मग मी असं व्यवस्थित धरून आणि मग माप घ्यायचं.
आता हे जे ब्लाऊज कटिंग करायचे आहे ना तिघं पण, तर याला मी 28चं पॅटर्न काढलं आहे. तर इथं जे तिघं पण अस्तर जे आहे ना तर ते एकावर एक ठेवले, कारण एकाच कस्टमरचे ब्लाऊज आणि एकाच मापाचे असले ना तर आपण एकावर एक ठेवून पण कटिंग केली ना तर आपला वेळ पण वाचतो आणि जास्त वेळ लागत नाही कटिंग करण्यासाठी. तर हा जो पॉईंट आहे ना इथं, तर ह्या पॉईंटला आहे ना आपण ज्यावेळेस कटोरी आणि साईड पीस जोडतो ना तर त्या पॉईंटला सुई टेकवून घ्यायची आणि त्यानंतर आपण टिप मारायची. ह्या पॉईंट खूप मेन आहे आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा ब्लाऊजमधला. जर तुम्ही सरळ टिप मारली तर आपला जो प्रिंटचा आकार असतो ना तर तो येत नाही, आणि पॉईंटनुसार जर सुई टेकवून जर तुम्ही टिप जर मारली ना तर इतका छान पफ्स पडतो, हुबार टक्स येतो. तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा. त्यानंतर इथं मी कटोरी टाकते. आता हे तिघं पण अस्तर थोडे खालीवर आहे, तर मग आपण ते बघून घ्यायचे. तर एक मधलं जे अस्तर आहे ते खालीवर आहे, थोडंसं कमी आहे. एकाच कट पीसमधले पण तरी पण कमी जास्त असतात. तुम्ही एकावर एक ब्लाऊज जर टाकणार असाल तर हे काट कमी जास्त कुठं काही होतं आहे का ते बघून घ्यायचं आणि त्यानंतरच कटिंग करायची. कधी कधी काय होतं, छोटे छोटे जॉईंट देता येत नाही आणि मग आपल्याकडनं मग कमी होऊन जातं आणि ब्लाऊजला पण व्यवस्थित येत नाही. मग आता इथं मी ही बाई टाकायची नाही, तर मी जो कपडा पर्यंत आपला जो खालचं अस्तर कमी आहे ना तिथं पॉईंट करून घेतला आणि त्यानंतर मी असा बाहीसाठी इथं हे पॅटर्न टाकते. तर असं हे खाली वर झालेलं बघून घ्यायचं. कधी कधी खूप प्रॉब्लेम येऊन जातो. मग हे कसं छोट्या मापाचं तरी ॲडजस्ट होतं, मोठ्या मापाचं ब्लाऊज कटिंग करताना खूप प्रॉब्लेम होतो. मग त्यामुळे तिघं पण अस्तर किती 3 टाका 2 टाका कोणतंही अस्तर एकावर जर टाकलं तर सोबत कटिंग करायची असेल तर तुम्ही खालीवर पदर काढून आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायची, नाही तर आपलं ब्लाऊज तिथं चुकू शकतं. आता हे झालं आहे, आपलं पॅटर्न काढून झालं आहे आणि आखून पण झालं आहे. आता कटिंग करून घेते मी. कटिंग झाले की मी ब्लाऊज पीस जे आहे ना तर ते वेगवेगळे कटिंग करणार आहे, कारण 3 प्रकारचे 3 ब्लाऊज पीस आहे. तर 1-2 ब्लाऊजला काट आहे आणि एक ब्लाऊज प्लेन आहे डिझाईनमध्ये, तर ते वेगळेच कटिंग करावे लागणार आहे. तर हे पण एकावर एक कटिंग करून घेतले. छत्तीस साईजमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचं पॅटर्न कसं काढायचं, तर हे बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ते पण मी तुम्हाला उद्या तो व्हिडिओ येईल आपला, तर तुम्ही तो पण नक्की बघा. आणि प्रिन्स कट ब्लाऊजची पॅटर्न कसं काढायचं, कटोरी कशी वाढवायची, मापं कशी टाकायची, अगदी सोप्या पद्धती सोप्या भाषेत एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. तर उद्या आपला तो व्हिडिओ येईल आणि त्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग करा. कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई 36 छातीचं प्रिन्स कटचं ब्लाऊजची पेपर पॅटर्न दाखवा. तर मी तो व्हिडिओ पण लवकरच घेऊन येणार आहे मी. तर इथं ह्या ब्लाऊजचा आहे ना गळा कट करायचा आहे. तर गळा कट करताना या ब्लाऊजच्या म्हणजे गळारुंदी एकदम कमी आहे. माप मी आहे ना ब्लाऊजसाठी गळारुंदी 2च टाकली आहे आणि त्यानंतर गळ्याचा असा आकार दिला आहे. कमी मापाचा गळा जर असेल ना तर आपण कमी गळारुंदी घ्यायची. कधी कधी काय होतं, आपल्याकडनं जास्त जर गळारुंदी झाली तर गळा फाकू शकतो आणि मोठा होऊ शकतो. त्यामुळे एकदम कमी आकारामध्ये गळा कटिंग करून घेतला आहे मी. आणि त्यानंतर आता हे पण पॅटर्न कटिंग करून घेते. आज जवळजवळ मी 5 ते 6 ब्लाऊज कटिंग करून ठेवणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितले का, आम्ही कुठं कुठं फिरायला गेलो सगळे व्हिडिओ टाकलेले शॉर्टमध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि व्हिडिओ कसे आहे ते पण मला नक्की सांगा. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.